विचारपीठावरील सर्व मान्यवर, अध्यापक वर्ग, इथं जमलेला सर्व पालक वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना सर्वप्रथम मी धन्यवाद देतो की मला आणि माझ्या मित्रांचं एवढं कौतुक तुम्ही सर्वांनी इथं केलेलं आहे. बऱ्याच दिवसांपासून म्हणजे 4-5 वर्षांपासून हे स्वप्न डोळ्यासमोर होतं. मी 3-4 वर्षापूर्वी इथे बसूनच 2-4 कार्यक्रम अटेंड केलेले होते. त्यावेळेस एक कायम हे स्वप्न असायचे की आपल्याला इथं येऊन बसायचं आहे खऱ्या अर्थाने. आणि ज्यावेळेस आज इथे येऊन मी बसलो त्यावेळेस जाणवलं की ही तर फक्त सुरुवात होती. अजून आपल्यापुढं खूप जबाबदाऱ्या आहेत की इथं आल्यानंतर इतके दिवस तिथून इथं वाटायचं की इथं किती छान वाटत असेल, पण इथं आल्यानंतर कळालं की ही खूप मोठी एक जबाबदारी आहे. आत्ताशी तर कुठं अभ्यास सुरू झालेला आहे, आजपर्यंत केलं तर फक्त परीक्षा होती, ती स्वतःबरोबर केलेली स्वतःची ज्ञानाची उपासना होती, परंतु खरा अभ्यास खरं काम आता इथून पुढं सुरू होणार आहे. आणि ही जबाबदारीची जाणीव इथं बसल्यावर आम्हाला नक्कीच झालेली आहे. आणि मला एक आनंद आहे की इथं आमचा सत्कार जो केला तो एक आमच्या आईवडिलांबरोबर आमच्या कुटुंबियांबरोबर आमच्या इथं सत्कार केला गेला. कारण आम्हाला मार्क्स मिळाले, माझा काहीतरी 248 रँक आहे समजा, पण हा माझा एकट्याचा रँक नाही. तिथं नाव जरी माझं असेल तरी मी तिथे एक प्रतिकात्मक स्वरूपामध्ये असतो. माझ्या आईवडिलांनी आजपर्यंत घेतलेले कष्ट, समाजामध्ये राहून मला मिळालेल्या काय बऱ्याचशा गोष्टी, मी शिकलेल्या गोष्टी, समाजाने दिलेल्या मला कितीतरी गोष्टी, माझ्या अध्यापकांनी शिकवलेलं मला ज्ञान, दिलेलं ज्ञान, ह्या सर्व गोष्टींचं एक प्रतिकात्मक स्वरूप म्हणून मी तिथे मला तो रँक मिळालेला असतो. त्याच्यावर ते माझं यश एकट्याचं कधीच नसतं, ते संपूर्ण समाजाचं असतं आणि सर्व अध्यापकांचं असतं असं माझं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे मला ज्यावेळेस आठवायला लागलं की मी ज्यावेळेस सुरू केले अभ्यासाची प्रिपरेशन 2010च्या शेवटी सुरू केली मी अभ्यास. त्यावेळेस मी पहिल्यांदा राज्यशास्त्र विषय घ्यायचा ठरवला आणि O.P. गाऊबाचं पुस्तक आणलं मार्केटमधून, वाचायला सुरुवात केली. पहिले 3-4 चॅप्टर वाचले O.P. गाऊबामधून, वाटायला लागला आता आपण राज्यशास्त्र हे MPSCचीच परीक्षा देऊयात. काय कळतच नाही, मी स्वतः इंजिनियर आहे, राज्यशास्त्राच्या मूलभूत संकल्पना काही समजायलाच तयार नव्हत्या. परंतु ज्यावेळेस तुकाराम जाधव सरांनी त्या संकल्पना शिकवायला सुरुवात केल्या त्यावेळेस त्या संकल्पना नुसत्या कळाल्याच नाही तर त्यांच्याबरोबर खेळायला मजा यायला लागली. खऱ्या अर्थाने त्या कळायला लागल्या, त्याच्याबरोबर त्यांचं इम्प्लिकेशन कळायला लागलं, त्यातली मजा कळायला लागली आणि तो ज्ञानाचा जो आनंद आहे तो सगळ्यांपेक्षा जास्त आहे असं माझं मत आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आम्ही मेन्सची परीक्षा देत असतो त्यावेळेस युनिकमध्ये जो आम्हाला क्रॅश कोर्स घेतला गेला 3-4-5 दिवसांचा, जवळजवळ 5 दिवसांच्या त्या कोर्समध्ये आम्हाला इतकं मटेरियल दिलं गेलं दॅट मटेरियल मेक शुअर की आम्ही त्या परीक्षेमध्ये कुठं क्रॅश होणार नाही. त्यांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत झालेली होती. आणि युनिकमध्ये कधीच मला कुठलीच फॉर्मॅलिटी बघायला नाही मिळाली की सर स्वतःहून आम्हाला फोन करून सांगायचे की असं मटेरियल आलेलं आहे, तुला इंटरव्ह्यूला हे असं पॅनल आहे, तू येऊन देऊन जा. एवढी इनफॉर्मॅलिटी आणि आपलेपणा हा क्वचितच कुठेतरी बघायला मिळतो. म्हणून नाव जे आहे युनिक ते खरंच युनिक आहे, नावाप्रमाणेच पूर्ण अकॅडमी आहे असं माझं मत आहे. त्याचप्रमाणे जो काही आपला मोटो आहे ज्ञानामधून सक्षमीकरण हा खरा सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आज स्पर्धा परीक्षेचे जे तयारी करतात त्यांना सगळ्यांना हा शब्द बऱ्याचदा कानावर पडत असतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा खरा अर्थ विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बघायला गेलं तर दुसरा काही नसून हाच आहे. आणि परीक्षा, माझं स्वतःचं असं मत आहे की खूप जण म्हणतात UPSC परीक्षा अवघड आहे, असं आहे तसं आहे, पण माझं स्वतःचं मत आहे की UPSCच नव्हे, MPSCच नव्हे तर प्रत्येक स्पर्धा परीक्षा ही मुळात असते पास होण्यासाठीच. गरज असते तुम्ही स्वतःला ओळखायचं, तुमची बाजू ओळखायची, तुमचे प्लस पॉईंट ओळखायचे आणि जाऊन ती परीक्षा क्लिअर करायची. परीक्षा ही पास होण्यासाठीच असते. एवढं डोक्यात धरलं की मग कधी निगेटिव्ह विचार आपल्यापर्यंत पोहोचत नसतात. आणि गेले 2-2.5 वर्षांचा जो काही माझा UPSCसाठी प्रिपरेशनचा जो काही अनुभव आहे UPSCची तयारी करतानाचा, तो अतिशय सुंदर आहे की ह्या परीक्षेमुळे मी स्वतःला ओळखायला लागलो म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण आपली शिक्षण व्यवस्था आम्हाला आपल्याकडं स्वतःकडं बघायला कधीच वेळ देत नाही. मी कोण आहे, माझे प्लस पॉईंट्स काय आहेत, कुठल्या गोष्टी मला करायला आवडतात, कुठल्या गोष्टीतनं मला आनंद मिळतो, हे कधीच आम्हाला कोणी सांगितलेलं नसतं, कोणी आम्हाला वेळ दिलेला नसतो हे सगळं विचार करण्यासाठी. पण ह्या UPSCच्या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही थांबलो 2 मिनटं, एक जरा दम घेतला आणि स्वतःकडेच बघायला सुरुवात केली, समाजाकडे बघायला सुरुवात केली आणि मग कितीतरी नवीन गोष्टी समोर यायला लागल्या. एक इंजिनियर म्हणून एक प्रकारचा रॉनेस असतो आमच्या डोक्यामध्ये पहिल्यापासून. त्याला आपल्या पुणेरी भाषेत माज म्हटलं तरी चालेल की आम्ही काहीतरी वेगळे आहोत. पण नंतर जेव्हा इतिहास, राज्यशास्त्र आणि बाकी परीक्षा विषयांचा अभ्यास करायला लागतो तेव्हा कळायला लागतं आपलं नॉलेज 10% पण नव्हतं, काहीच नाही आहे. ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास करताना खऱ्या अर्थाने समाज कळायला लागतो, समजायला लागतं आणि मग आपले डोळे उघडतात की इकॉनॉमिक्ससारखा विषय किती सुंदर विषय असू शकतात आणि त्याच्यातनं किती मोठ्या प्रमाणात आपल्याला समाधान मिळायला लागतं. आणि ह्या सर्व अभ्यासातनं खऱ्या अर्थाने भारतीयत्वाची जाणीव व्हायला लागते की मी एक भारतीय आहे. हे फक्त जाणून घेण्यासाठी मला इंडिया पाकिस्तान मॅचची किंवा कुठल्या तरी युद्धाची गरज नसते,
त्या प्रत्येक मिनिटाला मला जाणवत असतं अभ्यासातनं की भारतीयत्व म्हणजे काय असतं. आणि ती जाणीव ज्यावेळेस होती तेव्हा जात पात धर्म जागा भाषा ह्या सर्वांचे अडथळे आपोआप बाजूला होतात आणि एक भारतीयत्वाची जाणीव वरती होते. त्याच्यावर माझं म्हणणं आहे की सामाजिक प्रॉब्लेम जे आपले बऱ्याचदा असतात, फुटीफुटीचं राजकारण असेल, कितीतरी मतभेद असतील, UPSCचा अभ्यास सगळ्यांनी कंपल्सरी करावाच याच मी मताचा आहे. तो केला तर UPSCचं परीक्षण मिळेल, यश मिळेल हे सेकंडरी आहे. परंतु त्या अभ्यासामधनं जो काही माणूस घडतो ना, जबाबदार भारतीयत्व घडवण्याची ही प्रक्रिया आहे. त्यातनं जी काही भारतीयत्वाची जाणीव घडते, ती काय स्वतःची ओळख पडते, ती ओळख प्रत्येकाला एक जबाबदार नागरिक होण्यासाठी खूप उपयोगी ठरते असं माझं मत आहे. त्याचप्रमाणे आता बरेच जण म्हणतात की आता तुम्ही अधिकारी होणार. माझं मत आहे की अधिकारी 3 तारखेला 3:30 ज्यावेळेस रिझल्ट आला, 3:31 आम्ही सगळेजण अधिकारी झालो असं सगळ्यांचं म्हणणं सुरू झालं की आता तुम्ही अधिकारी झालात. माझं म्हणणं त्या 3:30 आम्ही अधिकारी, तुम्ही सगळेच अधिकारी आहात, आम्ही पण आधीच होतो. 3:30 फक्त त्यांनी कन्फर्मेशन आमच्यातले काही लोकांना दिलेले, परंतु अधिकारी हा ऑलरेडी घडलेला असतो, समाजच आम्हाला घडवत असतो. 3:30 आम्ही अधिकारी होत नसतो. असा स्विच ऑफ स्विच ऑन केल्यासारखं कधी अधिकारी घडत नाही. तो तुमच्यामधनंच बनलेला असतो, रोज बनत असतो. आणि आम्ही अजूनही परिपूर्ण आहोत असं नाही, आमची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे अधिकारी घडणे, आणि ती आयुष्यभर सुरू राहणार आहे असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण, आणि हे अधिकारी पद हे हक्कांच्या दृष्टीने नाही आहे किंवा तुमच्या हातातल्या पॉवरच्या दृष्टीने अधिकारी पद नाही आहे आमच्याकडं जबाबदारी आणि कर्तव्याच्या दृष्टीने ते अधिकारी पद आलेले आहे. म्हणजे अधिकारी पदाबरोबर ज्या पॉवर्स येतात त्या संविधानाने आम्हाला दिलेल्या आहेत, परंतु त्या कशासाठी दिल्यात, का दिल्यात आणि कशासाठी वापरायचं हे जर कळालं तर खऱ्या अर्थाने त्याची जी काय आपण म्हणतो इम्प्लिमेंटेशन आहे ते होणार आहे. आणि बऱ्याच वेळेस आम्हाला विचारलं जातं की अधिकारी म्हणजे तुम्हाला आता कसं वाटतंय, छान वाटतंय का अधिकारी बनल्यावर वगैरे. परंतु मी म्हटलं माझ्या अधिकारीपणाची डेफिनेशन खूप साधी सोपी आहे. माझं मत आहे मी अधिकारी 3 तारखेच्या आधी पण होतो. कारण अधिकाऱ्याची खरी डेफिनेशन असते की स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहायचं आणि जो काही निर्णय जो बरोबर आहे, आपल्या मनाला प्रामाणिक मनाला कळते जो निर्णय बरोबर आहे, मग तो निर्णय माझ्या विरुद्ध जरी जाणार असला तरी त्या निर्णयाचं पालन करायचं आणि बरोबर मार्गावरच राहायचं, ह्याला खरा अधिकारी म्हणतात. ही माझी अधिकारी पदाची डेफिनेशन आहे. आणि बरेच जण मला विचारतात की काय तुम्ही, आता मी इंजिनियर होतो, मग तुम्ही दिल्लीला वगैरे जाऊन का नाही प्रिपेअर केली, दिल्लीला जाण्याची खरंच गरज असते का वगैरे. तर माझा स्वतःचा अनुभव मला इथं सांगायला नक्कीच आवडेल की दिल्लीला खरंच जायची गरज आहे का. तर माझी IAS ऑफिसर अविनाश धर्माधिकारी सर, त्यांनी मला एक वाक्य सांगितलं होतं. त्यांनी मला सांगितलेलं होतं की अभ्यास आणि जगणंच इन जनरल एन्जॉय कसं करायचं हे त्यांनी मला शिकवलं होतं. आणि त्याच्यामुळे मी माझी UPSCच्या बायोडेटामध्ये माझी हॉबी लिहिलेली होती लिव्हिंग. खूप जण हॉबीज खूप स्ट्रॅटेजिकली लिहितात की रीडिंग, जे आम्हाला एक्सप्लेन, मी फ्रीलान्स लिव्हिंग लिहून आलेलो. बाकी सगळ्यांनी मला वेड्यात काढलं दिल्लीमध्ये की लिव्हिंग कधी हॉबी असते का, आम्ही काय करतो, आम्ही पण जगतोच की, मग आमची नाही का हॉबी. परंतु इंटरव्ह्यूमध्ये त्याच्यावरच आमचं डिस्कशन झालं आणि माझी गॅरंटी इंटरव्ह्यूमध्ये जे काय मला मार्क्स पडले असतील त्याला ही खूप उपयोगी पडली, ह्याचा मदत झाला. युनिकमधल्या इंटरव्ह्यूत मला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यावर गायडन्स केलेलं होतं. त्याचप्रमाणे प्रवीण चव्हाण सरांनी मला सांगितलं, सरांनी मी विचारलं सर माझा अभ्यास झाला पण मला टेन्शन येतं, कसा अभ्यास करू अजून. त्यांनी मला सांगितलं हा पेन धर, माझ्या मते काय पाहिजे प्रतीकला, हा पेन आणि शांत डोकं एवढंच घेऊन जा तू परीक्षेला, आपोआप यशस्वी होतील, स्वतःवर विश्वास ठेव. त्याचप्रमाणे तुकाराम जाधव सरांनी त्यांचं जे काही पर्सनल मार्गदर्शन मला मिळायचं त्याच्यामुळे इतका कॉन्फिडन्स बिल्ड होतो की सर आपल्याला फोन करून आपल्याला सांगतात, आपल्यावर विश्वास दाखवतात, हे फिलिंगच खूप महत्त्वाचं असतं. भूषण सरांनी आम्हाला इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्रीची जी काही गोडी लावली की नॉलेजमध्ये बुडणं तो काय मजा असते, असे हात फक्त पसरवायचे, नॉलेजला ये म्हणायचं, प्रत्येक फील्डमधलं येऊ द्या नॉलेज. त्याच्यावर नॉलेजशी आम्ही 2 हात शक्यतो नाही केले, आम्ही नॉलेजशी शेक हँडच केलेलं आहे की 2 हात कशाला, शेक हँड कर, या आमच्या बाजूला आहे, आपण एकत्र करूयात, मजा लुटूयात त्या नॉलेजची. आणि विठ्ठलराव जाधव सर असतील, आनंद पाटील सर असतील, ह्या सर्वांचा आम्हाला खूप उपयोग झाला. आणि मी ज्यावेळेस एवढं सगळं विचार केलं की इतके सगळे आत्मीयता असणारे एवढे पॅशनेट सर्व जर अध्यापक वर्ग मला पुण्यात इथे अवेलेबल आहेत, तर दिल्लीला जाण्याची गरज काय. 800 लोकांमधला त्या मॉबमधला एक पार्ट होऊन राहण्यापेक्षा इथल्या सरांचं जे पर्सनल गायडन्स मिळतं त्याच्यामुळं आम्हाला 100 नाही 200% जास्त फायदा होणार असतो. आणि आता संपूर्ण भारतामध्येच UPSCसाठी दिल्लीची जी मोनोपॉली ती आता डायनामिक पद्धतीमुळे हळूहळू कमीच होत जाणार आहे, त्याच्यात काही वाद नाही. परंतु पुणे हे जे सेंटर आहे हे काही दिल्लीसारखं सेंटर म्हणून पुढे येत नाही, तर अधिकारी घडवण्याचं सेंटर पुढे येते. नुसती UPSCत यशस्वी होणं दुसरी गोष्ट आहे, अधिकारी बनवले जात आहेत इथं पुण्यामध्ये, आणि त्याचा मला आनंद आहे. आणि त्या एक परंपरेतला एक शिलेदार, एक मावळा म्हणून मला इथं येण्याची संधी मिळते, त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे. इथे जमलेले माझ्या मित्रांना त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या पुढच्या परीक्षांसाठी मी शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला सर्वांना आणि इथल्या अध्यापक वर्गांना मी ॲश्युअर करतो
की आम्हा सर्वांचा जो काही तुम्ही सत्कार केला, आम्हाला ज्या काही शुभेच्छा दिल्या, त्या सर्व प्रक्रिया, त्या सर्व अपेक्षांचं आम्ही पालन करण्याचं आणि भारताच्या पुढच्या म्हणजे 2045मध्ये भारत महासत्ता होईल असं म्हटलं जातं. ज्यावेळेस ती महासत्ता होईल त्यावेळेस आमचं वय अराऊंड 50-55 असेल, म्हणजे आम्ही कमांडिंग पोझिशनला असू आणि त्यावेळेस आम्ही हक्काने म्हणू शकू की आम्ही इथून पुण्यातून आम्ही प्रिपरेशन घेतलं, या महाराष्ट्राचे आम्ही मावळे आहोत आणि आज जो काही भारत महासत्ता बनलो आहे त्याच्या आम्ही ड्रायव्हिंग सीटमध्ये आहोत आणि आम्ही त्याचे पुढे ड्रायव्हर आहोत आणि ते बनण्याची आमची इथं इच्छाशक्ती आणि त्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू अशी मी तुम्हाला सर्वांनी इथं ग्वाही देतो, खात्री देतो आणि मला इथं बोलायची संधी दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.